कर्नाटका बीजेपी के लीडर्स की जानिब से आज रियासती वजीर बराए पंचायत राज प्रियांक खरगे के घर को घेराव करने के फैसले को लेकर गुलबर्गा कांग्रेस लीडर्स की जानिब से ऐवान शाही एरिया में मौजूद प्रियांक खरगे के घर के सामने बीजेपी के लीडर्स का इस्तकबाल करने के लिए नारियल पानी, चाय, बिस्कुट और ठंडे मशरूबात के साथ बीजेपी के रहनुमाओं का इंतजार किया। पिछले दिनों पेश आए सचिन पंचाल नामी इंजीनियर के सुसाइड को लेकर बीजेपी के लीडर्स प्रियांक खरगे को निशाना बनाए हुए हैं कि इस सुसाइड में प्रियांक खरगे का हाथ है, मगर कोई सबूत नहीं है। फिर भी बीजेपी प्रियांक खरगे को निशाना बनाने की कोशिश कर रही है, जो बिल्कुल बेबुनियाद है। केयूडीए चेयरमैन मजहर आलम खान और कॉरपोरेटर सचिन शिरवाल, फातिमा शेख ने मीडिया के नुमाइंदों से बात करते हुए खुलासा किया कि बीजेपी के गुंडागर्दी का जवाब कांग्रेस गांधीगिरी से देगी। तो आइए देखते हैं तफसीली रिपोर्ट। ब्यूरो रिपोर्ट अतराफ टीवी उर्दू न्यूज़। ಸುಮಾರು ಸಾಕು ನಾವು ಕೂಡಿ ಇದೇ ನಾವು ಮಾಡಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ, ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವ್ರಿಗೆ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ। शर्म आना चाहिए मिस्टर विजयेंद्र, आपको शर्म आना चाहिए। लोगों के सामने दिखाना चाहिए, लोगों को बताना। वो नाम लेने के बाद उनका लोग देखते बोल के वो नाम ले रहे हैं, इसमें कोई वजह नहीं है। अरे हादसा हुआ तो आप विधानसभा में जाके हटाया करो। पद में नहीं रहना, ये लोग राजकीय में लायक नहीं है। बीजेपी की तरफ से एक स्ट्राइक रखी गई है। उस स्ट्राइक में उनके स्टेट के लीडर ये बोले हैं कि हम प्रियांक खरगे साहब के घर को जाकर लॉक करेंगे। मैं ये बोलना चाहता हूँ, आपको स्ट्राइक करना है, आपको कुछ डिमांड करना है तो आप डेमोक्रेटिक वे से जाइए, डीसी ऑफिस को जाइए, डीसी को मेमोरेंडम दीजिए, आपके जो भी डिमांड है वहाँ रखिए जाकर। आप यहाँ पर प्रियांक खरगे साहब के पर्सनल घर पे आके उसको बंद करने की बात कर रहे हैं आप। ये सिर्फ और सिर्फ प्रियांक खरगे साहब वोकल होकर अपनी बात रखते हैं, उनके जितने भी आग्रह हैं वो निकाल रहे हैं। जो भी ये है नेशनल लेवल पे और स्टेट लेवल पे पुराने जितने भी हुए हैं वो सब निकाल रहे हैं, तो उनको दबाने की ये कोशिश, सिर्फ उसको ये करने की कोशिश कर रहे हैं। आप देखिए सचिन पंचाल मर्डर केस में, सुसाइड केस में कहीं भी प्रियांक खरगे साहब का नाम नहीं है। सिर्फ ये प्रियांक खरगे साहब को इसको इन्वॉल्व है, इसमें डाइवर्ट करने के, जो प्रियांक खरगे साहब जो स्टेट लेवल पे आवाज़ उठा रहे हैं उनको सिर्फ डाइवर्ट करने के लिए ये चाल है उनके। तो हम आज उनकी गुंडागर्दी जो चल रही है उस गुंडागर्दी को हम गांधीगिरी से हम जवाब देने की कोशिश कर रहे हैं। हम यहाँ प्रियांक खरगे साहब के घर के पास बीजेपी वालों का वेट कर रहे हैं। कोकोनट वाटर से पानी के बोतल, चाय और छाछ से हम यहाँ पर वेट कर रहे हैं। अतिथि देवो भव के इससे ये कांग्रेस का सिद्धांत है, इसलिए हम यहाँ पर वेट कर रहे हैं। सर वो तो कह रहे हैं घेराव करने के लिए हम आ रहे हैं। घेराव किस चीज़ का कर रहे हैं भाई? घेराव घर पे कहाँ क्या करेंगे? आप वहाँ पर जाइए जहाँ आपकी डिमांड सुनी जाती है, आप वहाँ पर जाकर एप्लीकेशन दीजिए जहाँ पर आपकी ये हो सकती है। डेमोक्रेटिक वे से डीसी ऑफिस एक ये है, आप वहाँ जाइए। घर पे आकर गुंडागर्दी की बात कर रहे हैं, तो इसलिए आप देखिए, आप हम पोस्टर भी लगाए हैं, उनकी गुंडागर्दी को हम गांधीगिरी से जवाब देंगे बोलकर। सर क्या इसमें प्रियांक खरगे जी को पर्सनली टारगेट किया जा रहा है? तो ये तो आपको मालूम होना चाहिए, पर्सनली उनको टारगेट किया जा रहा है क्योंकि उन्होंने आवाज़ उठा रहे हैं गरीबों की, शोषित की, दलितों की, माइनॉरिटी की, बैकवर्ड की, हर वो आदमी की आवाज़ उठा रहे हैं। उनकी आवाज़ को बंद करने के लिए, उनकी आवाज़ को ख़त्म करने के लिए ये सब किया जा रहा है। मगर हमारे लीडर खामोश बैठने वाले नहीं हैं, ऐसी वो आवाज़ उठाते रहेंगे।
ऐसे ही इनके जवाब देते रहेंगे, कितना भी ये करने दीजिए, उससे कुछ फर्क नहीं पड़ेगा। ऐसा घर को आ रहे हैं, ये घर हमेशा से लोगों को दिया तो घर है, खास तौर से हैदराबाद कर्नाटक रीजन के लिए तो खरगे साहब का आर्टिकल 371J जो हमारे इस भाग को दिए हैं, ये सबसे बड़ी देन यहाँ के रीजन के लोगों के लिए है। तो ये सब चीजें खत्म करने के लिए यहाँ पर आकर सिर्फ डाइवर्ट करना, इसको इश्यू को हमेशा से इसमें लाना, चैनल्स में लाकर आप लोगों के बीच में बात करना, ऐसी कोशिश कर रहे हैं। सर वो कह रहे हैं अरेस्ट नहीं हुआ, FIR भी अभी तक अरेस्ट नहीं हुआ, कार्रवाई नहीं हो रही है ठीक तरीके से जिला प्रभारी। देखिए, वो जिसका नाम है, जिसका नाम उसमें FIR में है, वो उनके साथ जो भी हो रहा है उनके साथ होने दीजिए। आप जाकर जो भी वो इन्वेस्टिगेशन ऑफिसर है, आप उनसे पूछिए उन्होंने क्या कर रहे हैं। इसमें प्रियांक खरगे साहब का क्या है? आप प्रियांक खरगे साहब खुद ने स्टेटमेंट दिया है कि हमने CID इंक्वायरी के लिए सबसे पहले प्रियांक खरगे साहब ने कहा, जिस दिन ये ना आया बेलगाम में, सबसे पहले आकर फ्रंट से बात कर उन्होंने कहा है हम CID को इस केस को देंगे। तो उससे ज्यादा और क्या कह सकते हैं? कौन बोल रहे हैं सर? अभी CID ने है, हमको CBI को देने के लिए बोल रहे हैं। हमें राज्य सरकार पर विश्वास नहीं है। अब बीजेपी गवर्नमेंट में जो भी हुआ CID को देखो, आप देख सकते हैं जितने भी केसेस यहाँ पे हैं, आज तक कोई भी उनकी गवर्नमेंट थी, कभी भी CIB को इसको नहीं दिया गया है। यहाँ से स्टेट एजेंसी से ही इंक्वायरी की जाती है। अगर स्टेट एजेंसी के बाद अगर ऐसा कुछ नहीं हो सकता है तो बाद में फिर डिसीजन स्टेट गवर्नमेंट लेती है इसको आगे देने के लिए। अब तो ये CID इंक्वायरी चल रही है, पिछले 4-5 दिन से चल रही है, अभी उसमें क्या आता है देखेंगे। ಕಲಬುರಗಿ ನಗರಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಚಲವಾದ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಡಿಯೂರಪ್ಪ BY ವಿಜಯೇಂದ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರ ಮನೆಗೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕ್ತೀನಂತ ಏನು ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದರ ಇದು ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರ ಮನೆಗೆ ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಎಳನೀರು, ಚಾಯ್, ಕಾಫಿ ಮತ್ತು ಮಜ್ಜಿಗೆ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಯಾರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಬರ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆಜಿ ಅವರ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಆಗಲಿ ಪರೋಕ್ಷವಾಗಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಕೈವಾಡ ಈ ಸಚಿನ್ ಪಾಂಚಾಳ ಸುಸೈಡ್ ಪ್ರಕರಣದೊಳಗಡೆ ಇಲ್ಲ. ಇವರೇನು ತಮ್ಮ ಒಂದು ವಿಜಯೇಂದ್ರ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಇದ್ದಾನೆ ಅವನ ಕುರ್ಚಿ ಉಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಗೋಸ್ಕರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಪೂರಾ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಒಂದು ಟ್ವಿಸ್ಟನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಆದರೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಸಕ್ಸಸ್ ಅವನಿಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಅವನಿಗೆ ಈ ಕಡಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮುಖಭಂಗ ಆಗುತ್ತೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ನೋಡ್ತಾ ಇರ್ಬೋದು, 2 ಬಣಗಳಾಗಿದೆ. ಒಂದು ಕಡೆ ಯತ್ನಾಳ್ ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ಕರೆ ಕೊಟ್ಟರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರ ಮಗ BY ವಿಜಯೇಂದ್ರ ಅವರು ಕೂಡ ಪ್ರತಿಭಟನೆ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ BJP ಯಾವಾಗಿನ ಥರ ಇವಾಗಲೂ ಕೂಡ ಒಡೆದೋದ ಮನೆ ಆಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಸಕ್ಸಸ್ BJP ಅವರಿಗೆ ಸಿಗಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಮುಖಭಂಗ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. ನೀವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಬೇಕಾದಂಥ ಏನಾದರೂ ಇದ್ರೆ DC ಕಚೇರಿ ಎದುರುಗಡೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅಥವಾ ಜಗತ್ ಸರ್ಕಲ್ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅಥವಾ ತಿಮ್ಮಾಪುರಿ ಚೌಕಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅಥವಾ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಯಾವಾಗ ನೀವು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಮನೆ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಸಾಹೇಬ್ರ ಮನೆಗೆ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀರಿ, ನಾವು ಕೂಡ ತಮಗೆ ಅತಿಥಿ ದೇವೋಭವ ಅನ್ನೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ತಮಗೆ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ಬಂದವರಿಗೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಚಾಯ್ ಕಾಫಿ ಕೊಡ್ತೀವೋ, ಬೆಂಗಳೂರವರಿಗೆ ಬಿಸಿಲು ನಗರ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ನಗರದ ಬಿಸಿಲು ಜಾಸ್ತಿ ಅನಿಸ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಮಜ್ಜಿಗೆ ಮತ್ತು ತಂಪು ಪಾನೀಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಾವು ಅವರಿಗೆ ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. आज हम सब यहाँ पर प्रियंक खरगे जी के घर पर मौजूद हैं, क्योंकि बीजेपी वालों की जो चाल है वो चाल को हम लोग समझ चुके हैं, और हम लोग ही नहीं सब लोग समझ चुके हैं कि क्या चाह रहे हैं ये बोल के। क्योंकि प्रियंक खरगे जी और जो मल्लिकार्जुन खरगे साहब जो हैं, उनका नाम यूं ही रोशन नहीं हुआ, यूं ही नहीं चमक रहा, क्योंकि उन्होंने मेहनत की है बहुत सारे, उन्होंने अपने बलिदान अपनी कुर्बानी देकर आगे तक पहुंचे हुए हैं। और उनका जो बीजेपी वालों का जो प्रोटेस्ट करने का तरीका है कि हर जगह भी कहीं भी प्रोटेस्ट DC ऑफिस से लेकर वहाँ तक जो ये रहता रूल्स रेगुलेशन उसी हिसाब से करते हैं, मगर इनका एक अलग ही ये हो गया है, क्योंकि इनके टारगेट हमारे प्रियंक खरगे जी साहब और हमारे मल्लिकार्जुन खरगे जी साहब के फैमिली पर उनको दबाव लाने की कोशिश कर रहे हैं, मगर ये नामुमकिन है। क्योंकि एक चमकता हुआ सितारा है ना, सितारों को कभी कमज़ोर नहीं कर सकते। बादल आए तो भी कुछ फ़र्क नहीं पड़ता, क्योंकि चमकते हुए सितारे को कभी कमज़ोर नहीं करते। तो इसीलिए हम लोग यहाँ पर सब इकट्ठा हुए, इसलिए इकट्ठा हुए हैं कि हम लोग यहाँ पर के जो लोग आएंगे कि उनके घर पे आके हम लोग ये करते वो करते बोल रहे ना, उनको पानी की बोतल और छाछ, ठंडी छाछ पिलाकर, चाय पिलाकर उनको समझेंगे कि इनका नाम यूं ही रोशन नहीं हुआ। बहुत मेहनत करे हैं हमारे प्रियंक खरगे साहब, और कल्याण कर्नाटक के लिए जो उन्होंने मेहनत की है, उनके मेहनत ही उनका नाम रोशन करी है, काम ही उनका नाम है। क्योंकि बगैर काम करे हुए हैं बैठे हुए हैं उन्होंने,
तो इसीलिए हम सब यहाँ पर इकट्ठा हुए हैं और हम उनको ये बताएंगे कि हम ये क्या बात है, ये किस लिए आप लोग ये जो गलत जो प्रोटेस्ट कर रहे हैं और आपका टारगेट जो प्रियंका साहब का है, ये तो आपका काम कामयाब नहीं होता, नामुमकिन की बात है, मगर फिर भी आप लोगों को हम बताएंगे कि हम लोग भी आपको किस तरह जवाब दे सकते हैं कि आपको पानी पिलाएंगे, नारियल का पानी रखे हुए हैं, पानी की बॉटल्स रखे हैं, ठंडी छाछ की पैकेट रखे हुए हैं, आपको पिला के बिठा के समझाएंगे कि हर कोई ऐसे ही नहीं चमकता हो। आपका नाम है? मेरा नाम फातिमा शेख, मैं कांग्रेस कार्यकर्ता हूँ। ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದವರೇನು ಪ್ರತಿಭಟನೆ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ನಾಯಕರಾದ ಶ್ರೀ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರ ಮನೆಗೆ ಏನು ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂತ ಏನು ಆಹ್ವಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದು ಪ್ರತೀಕಾರವಾಗಿ ನಾವು ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಗುಂಡಾಗರ್ದಿಗೆ ನಮ್ಮ ಗಾಂಧಿಗಿರಿ ಅಂತ ಒಂದು ಟ್ಯಾಗ್ಲೈನ್ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾವು ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಚಹಾ, ನೀರು ಹಾಗೂ ಎಳಿನೀರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಅವರು ಎಷ್ಟೇ ಜನ ಬಂದರೂ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಅತಿಥಿ ದೇವೋಭವ ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಟೀ ಕಾಫಿ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ತೀವಿ. ತಾರೀಕು ಏನು ಸಚಿನ್ ಪಂಚಾಳನವರ ಒಂದು ಆಕಸ್ಮಿಕ ಅನಾಹುತ ಏನು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಭಾಳ ವಿಷಾದ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತೀವಿ. ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಸಾಹೇಬರು ಯಾವುದೇ ಹಸ್ತಕ್ಷೇಪನೂ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೋ ಅವ್ರಿಗೆ ಮಾಹಿತಿಯೂ ಇಲ್ಲ. ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕ BJP ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ ಇರಲಾದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ದಿವಸ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಸಾಹೇಬ್ರ ಹೆಸರನ್ನು ಅದರಲ್ಲಿ ಹೇಳದಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಯವರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಇವರು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕ BJPದವ್ರು ಏನೂ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ, ಇದು ಒಂದು ಕೋಮ ಒಂದು ಗಲಿಬೇಪಿಸುವಂಥ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಇದೊಂದು ಕೂಡ ಒಂದು ಪಾತ್ರ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು BJP ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಅವರು DC ಕಚೇರಿ ಇತ್ತು, ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಆಫೀಸ್ ಇತ್ತು, ಮತ್ತು ಮೇನ್ ಸರ್ಕಲ್ಗಳಿದ್ದು ಅವ್ರು ಹೋರಾಟ ಮಾಡೋಕ್ಕೆ. ಅವರು ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರ ಮನೆ ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬರ ಅಭಿಮಾನಿಗಳು ಹಾಗೂ ಅವರ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕಲ್ಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬರೋರಿಗೆ ಮಜ್ಜಿಗೆ ಹಾಗೂ ಎಳ್ನೀರು, ಮೇನಾಗಿ ಛಲವಾದಿ ಅವರಿಗೆ ನನಗನ್ನಿಸ್ತದೆ ಕನ್ನಡ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತದೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಅವರು ತಮ್ಮ MLC ಪದವನ್ನು ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತಾಡಿದ್ರೆ ನಾನು ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ ಅನ್ನೋಂಥ ಒಂದು ಮೂಢನಂಬಿಕೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರು ಖರ್ಗೆ ಸಾಹೇಬ್ರ ಬಳಿ ಎದೊಂಥರ ಅಂತ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಎಳ್ನೀರು ಕುಡಿಸಿ ತಣ್ಣಗೆ ಮಾಡಿಸೋಣ ಅನ್ನೋಂಥ ಕಾರಣಕ್ಕೆ ಎಳ್ನೀರು ಮತ್ತು ಮಜ್ಜಿಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬರೋಂಥವ್ರು ಎಲ್ಲರಿಗೆ ಎಳ್ನೀರು ಮಜ್ಜಿಗೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಗುಲ್ಬರ್ಗದಿಂದ ಬರೋರಿಗೆ ಬಿಸ್ಲರಿ ವಾಟ್ರು ಮತ್ತು ಚಾಯ್ ಕಾಫಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಯಾರು ಶುಗರ್ ಪೇಷಂಟ್ ಅವ್ರ ಬಳಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, BJP ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿರ್ಬೋದು, ಲೀಡರ್ಗಳಾಗಿದ್ದು, ಅವ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಶುಗರ್ಲೆಸ್ ಚಹಾ ಕಾಫಿ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆರಾಮಾಗಿ ಬಂದು ಚಾಯ್ ಮತ್ತು ಕಾಫಿ ಕುಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಸಮಾಧಾನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ತಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಮನೆಗೆ ಅವ್ರ ನಿವಾಸಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಸೇರಲಿ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಸಾಹೇಬರ ಆಸೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಆಸೆ ಇದೆ. ಅಷ್ಟೇ, ಧನ್ಯವಾದಗಳು. अतराफ टीवी, हर बात सच के साथ। सर फैंटेसी वाटर पार्क, सारे फैमिली का एंटरटेनमेंट, पिकनिक, हॉलिडे, वेकेशन, सबके लिए बेहतरीन वाटर पार्क। आप भी आइए, सबको लाइए। सर फैंटेसी वाटर पार्क, एड्रेस बीरनकपो नियर गौशावली दरगाह, KGF, कर्नाटका. Contact details 9483444290, 9480107826.